जालना में लाठी खाने वाले भी भारतीय हैं। मुंबई में राज्यपाल से मुलाकात के बाद आदित्य ठाकरे का बड़ा बयान सामने आया है, जहां आदित्य ठाकरे ने कहा है कि हमारे राज्य में एक गद्दार मुख्यमंत्री है और 2 उप मुख्यमंत्री है। अगर ये कहते हैं कि इन्हें पता नहीं कि ये कैसे हुआ, तो मैं कहता हूं कि ये सरकार फिर चलती किस तरह है। इन तीनों में से या पूरे मंत्रिमंडल से जनरल डायर कौन है? जिस तरह से लाठीचार्ज हुआ उससे ऐसा लग रहा था कि दुश्मनों पर लाठीचार्ज हुआ है। आदित्य ठाकरे ने आगे कहा कि मैं दावे से कह सकता हूं कि सीएमओ को मैंने नजदीक से देखा है। जितना संवेदनशील आंदोलन ये था, कोई भी पुलिस अधिकारी आंदोलनकारियों पर लाठीचार्ज नहीं करेगा जब तक ऊपर से परमिशन नहीं मिलेगा। और इसी को लेकर ये सवाल किया है कि आखिरकार इन तीनों में से या पूरे मंत्रिमंडल में से जनरल डायर कौन है? जिस तरह से लाठीचार्ज हुआ ऐसा लग रहा था कि दुश्मनों पर लाठीचार्ज हो रहा है। आदित्य ठाकरे ने कहा कि जो युवा हरिनाम का जप करते हैं, अनशन कर रहे हैं, उन पर लाठीचार्ज किया जाता है। और यही बात हम कहने आए थे कि राज्य कैसे चल रहा है, इस पर गौर करने की जरूरत है। पीएम और डिप्टी सीएम कहते हैं हमें पता नहीं कि लाठीचार्ज आदेश किसने दिए हैं। देखिए, जिस तरह से महाराष्ट्र के जालना में लाठीचार्ज की घटना को लेकर शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने राज्यपाल रमेश बैस से मुलाकात की और इस दौरान उन्होंने ये सरकार पर जमकर हमला बोला है। उन्होंने कहा कि गद्दार गुट के यानी कि एकनाथ शिंदे विधायक है, पुलिस स्टेशन में गोली चलाते हैं, उन पर कोई कार्रवाई नहीं होती। किसी का अपहरण करते हुए पकड़े जाते हैं, कोई कार्रवाई नहीं होती है। लेकिन जिस तरह से महाराष्ट्र के जालना में प्रदर्शनकारियों पर लाठीचार्ज देखने मिली है, उसका जिम्मेदार कौन है? आखिरकार किसने आदेश दिए थे लाठीचार्ज के? एक तरफ सीएम कहते हैं कि हमने नहीं दिया था, तो वहीं दूसरी तरफ डिप्टी सीएम की ओर से बयान आता है कि हमने भी लाठीचार्ज के आदेश नहीं दिए थे। तो कौन है दोनों में से? जनरल डायर कौन है? और आज आदित्य ठाकरे ने राज्यपाल से मुलाकात की है और इसके बाद ये कहा है कि सरकार पूरी तरह से बेकार है। उन्होंने कहा कि शर्म है तो असंवैधानिक सीएम को इस्तीफा दे देना चाहिए। उन्होंने सीधे तौर पर ये चुनौती डाली है और पूछा है सवाल कि किसके आदेश पर ये लाठीचार्ज हुआ, जनरल डायर कौन है? और जिस तरह से आज ये घटना देखने मिली है, इसको लेकर कहा है कि सरकार पूरी तरह से बेकार है। अगर शर्म है थोड़ी भी तो सीएम को इस्तीफा दे देना चाहिए। ये सुनिए जरा क्या कहा आदित्य ठाकरे ने। बरं, असंही नव्हतं की लाठीचार्ज करण्याची काही गरज होती। दुसरी गोष्ट ह्याच्यात प्रामुख्याने जी पुढे येत असते ती असते 2.5 वर्ष आम्ही पण जवळून सरकार पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री कार्यालय कसं चालतं हे देखील मी पाहिलेलं आहे। आणि जर असा महत्त्वाचा विषय असेल, सेन्सिटिव्ह विषय असेल, कुठचंही आंदोलन जेवढं सेन्सिटिव्ह असतं ह्या आंदोलन एवढं कधीही पोलीस विचारल्याशिवाय लाठीचार्ज किंवा ते उठवायला जाणार नाहीत, हे मी तुम्हाला खात्री पटवून देऊ शकतो। कारण महत्त्वाची गोष्ट हीच असते की अशा आंदोलनांमध्ये असेल, कधी लाठीचार्ज केला, कधी उठवायला गेलं तर आजूबाजूचा जो कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती असते ती बिघडू शकते। ही परिस्थिती बिघडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडून असेल, गृहमंत्र्यांकडून असेल, आदेश घेतले जातात। आता ह्या सगळ्यांमध्ये जे सांगितलं जातं की आम्ही आदेश दिलेच नाहीत, असं जर असेल तर खरं म्हणजे मग सरकार चाललंय कसं? आणि आज मी राज्यपाल महोदयांना विनंती केली की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांना बोलून जरा समज द्यावी की प्रशासन चालतं कसं आणि राज्य चालवायचं कसं। कारण सगळीकडेच असा अंधाधुंदी कारभार हा आपल्याला दिसत आहे। महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आज आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य, गद्दार आणि 2 उपमुख्यमंत्री, ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत, ज्यांनी हे आदेश दिले, हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे। कारण होणार काय तुम्हाला आत्ताच सांगतो मी, चौकशी बसवली जाणार जसं खारघरमध्ये बसवलेली आहे, त्याच्यावर अजून काही कारवाई पुढे झाली नाही, काय तो रिपोर्ट आला नाही, पण रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा एखाद्या IAS किंवा IPS अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल, सस्पेंड केलं जाईल आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होईल, पण ज्यांनी आदेश दिले त्या सरकारमधून त्यांना कुठेही काही होणार नाही। हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना भेटलो, त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल ही अपेक्षा आहे। पण हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा, कारण असं सरकार चालत नाही आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्ही केलंच नाही, असे जे सांगतायत त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडी
थोडं शिक्षण घ्यावं. अभी जी सबसे बड़ा सवाल ये है कि आज आप जिस तरीके से राज्यपाल को मिले हैं, आप राज्यपाल को मिले हैं, राज्यपाल से आपने क्या मांग की है? आप जो कह रहे हैं कि सरकार में बैठा हुआ जनरल डायर कौन है? कौन है जनरल डायर राज्यपाल में बैठा हुआ? आघाडीचे जेवढेही आमदार आहेत त्यापैकी एकाही आमदाराला निधी हा मिळालेला नाही असं आरटीआयच्या माहितीमध्ये पुढे आलेलं आहे. तुम्ही आमदार आहात, तुम्हाला किती निधी आला मुंबई महापालिकेत? आता मला अजून कळायचं निधी किती आला, कारण अजून 1 रुपया सुद्धा कुठेही महाविकास आघाडीच्या आमदारांना जे अजून आमच्या सोबत आहेत काय टुपुक टुपुक जातात त्यांना कधी कधी मिळतं वॉशिंग मशीन मध्ये जाऊन, पण नाहीतर मिळालेलं नाही. तसंच माजी नगरसेवकांना पण आपण पाहत असाल जे तिकडे गेलेत त्यांना मिळालेलं आहे. पण ह्या विषयावर आम्ही सविस्तर प्रमाणे नीट नंतर बोलू, त्याच्यावर नीट वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ, कारण आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे. आत्ता हे आंदोलन चिघळू शकतं आणि जर हे आंदोलन चिघळलं तर ही जबाबदारी कोण घेणार? परत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणार का की आम्हाला माहितीच नाही काय झालं? तर हा विषय खूप महत्वाचा आहे. आता एकच आहे तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. आज